नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगलीत गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर आंदोलनातून प्रशासनाला धारेवर। राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पदाधिकारी व नागरिकांनी जोरदार निषेध नोंदवला। जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या निवेदनात गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे नमूद करण्यात आलं। घरगुती स्वयंपाकापासून ते चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, फूड स्टॉलपर्यंत सर्व व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांना लाकूड व कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। आंदोलनकर्त्यांनी अकोला व अमरावती येथील दुर्दैवी घटनांचा उल्लेख करत गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे नागरिकांचे जीव जात असल्याचा गंभीर आरोप केला। गॅसच्या कमतरतेमुळे छोटे व्यावसायिक, केटरिंग व्यवसाय, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम यावर मोठा परिणाम झाला आहे। तसेच शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना मेस सुविधा बंद झाल्याने गावाकडे परत जाण्याची वेळ आली आहे। LPGवर चालणाऱ्या रिक्षांनाही फटका बसला असून इंधन टंचाईमुळे भाडेवाढ झाली आहे। याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खर्चावर होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच गॅस टंचाईबाबत इशारा दिला होता। आज त्यांची चेतावणी खरी ठरत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। केंद्र व राज्य सरकार परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत असताना नागरिक मात्र अजूनही गॅससाठी रांगेत उभे आहेत, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। या आंदोलनात नितीन सोनवणे अध्यक्ष, दीपक कांबळे महासचिव, इरफान केडिया, प्रतीक सनदी, बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रुपेश तामगावकर, आपासाहेब कांबळे, दिनेश कुदळे, अंकल खोपे, शीला राणी कांबळे, निशा बचुटे, गायत्री पाटील, उल्का तामगावकर, सुषमा कांबळे, मंगल मासाल, जयश्री लोखंडे, छाया कांबळे, प्रिया कांबळे, विद्या माने, चंद्रकांत कांबळे, गोरख कांबळे, नीता कांबळे, कल्याणी गायकवाड, कृष्णा मासालकर, सुनीता जोंजल, राहुल इनामदार, गायत्री गायकवाड, जयश्री लोखंडे, रवींद्र कामत, आमिना कलंदर मुजावर, ॲडव्होकेट चारुता मोहन साबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। प्रशासनाने तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। मी निशाताई बचुटे। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कलेक्टर ऑफिसच्या दालनासमोर चुलीवरील भाकरी आणि झुणका आज नवीन आलेल्या आपल्या कलेक्टर साहेबांना, चुलीवर ज्या वेळेला महिला स्वयंपाक करत असतात त्यावेळेला महिलांना ज्या वेदना होतात त्या वेदनेची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना आज एक चुलीवर बनवलेलं पिठलं आणि भाकरी साहेबांना भेट देत आहोत। जोपर्यंत गॅसच्या दरामध्ये कमी करणार नाही तोपर्यंत हे आमचं आज हे राज्यव्यापी आंदोलन आहे। यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन छेडणार हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत। आणि तुमच्याकडे जर गॅसचा तुटवडा असेल तर 2 नंबरने 6-7 हजार रुपयाला विकणारी टाकी ती कुठून येते त्याच्या पण प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे। कारण गोरगरीब जनतेला 5-6 हजार रुपये म्हणजे खूप मुश्किल आहे। तर सर्वसामान्य जनतेला गॅस 1000 रुपयाचा भरणे पण खूप मुश्किलचे आहे साहेब। त्यामुळे कलेक्टर साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की त्वरित गॅसचे दर जे आहेत ते स्थगित करावेत आणि जे योग्य दर आहेत ते योग्य दर गरीब जनतेला द्यावेत आणि गरीब नागरिकांना सहकार्य करावे। तर अजून थोड्या कालावधीमध्ये जरी तुम्ही गॅसचे दर कमी नाहीत केले तर जिथे जिथे गॅसचे सिलेंडरचे ऑफिस आहेत त्या गॅसच्या सिलेंडरवर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आणि गॅसच्या टाक्या असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान। आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।